गुड मॉर्निंग मित्रांनो. सर्वप्रथम अजितदादांना आमच्या या विकसित भारत 2047 या चॅनलकडून भावपूर्ण आदरांजली. अजितदादा हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी नेहमी सर्वसमावेशक राजकारण केलं. इवन भाजपाच्या वळसेला जरी जाऊन बसले तरी त्यांनी आपल्या विचारधारेला कधी बदललेले नाहीत. त्यामुळे हा असा नेता जाणे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. तर सर्वप्रथम विकसित भारत 2047 या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली. तर आपण परत येऊया. आपण आज 5वा चॅप्टर रीड करणार आहोत, ज्याचं नाव आहे श्रीमंतीचं रहस्य. की बाबा, एखादा व्यक्ती जर श्रीमंत व्हायचं असेल त्याला, तर त्याचं काय रहस्य आहे, त्यासाठी कुठल्या गोष्टी त्याला कराव्या लागतील, तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल हे या चॅप्टरमध्ये लेखकांनी उल्लेख केलेला आहे. तर चॅप्टरचं नाव आहे श्रीमंतीचं रहस्य. मन ज्या गोष्टीची कल्पना करू शकतं ती मिळवूही शकतं. म्हणजे लेखक डब्ल्यू क्लेमेंट स्टोन 1902 ते 2002 असं म्हणतात की मन ज्या ज्या गोष्टीची कल्पना करू शकतं त्या गोष्टी मिळवू शकतं. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, रहस्यज्ञानामुळे खरोखरच माझं जीवन बदलून गेलं आहे. कारण माझ्या वडिलांची मानसिकता अतिशय नकारात्मक होती. त्यांना असं वाटत असं की श्रीमंत लोकांनी इतरांची पिळवणूक फसवणूक करूनच संपत्ती मिळवलेली आहे. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या मनात पैशाविषयी अनेक चुकीच्या समजुती होत्या. तर लेखक काय म्हणतात, आणि हा जनरल टर्म आहे. म्हणजे जनरली आपण म्हणतो की श्रीमंत व्यक्ती ही दुसऱ्यांची पिळवणूक फसवणूक आणि गैरमार्गाने पैसा जमा केलेला आहे, असं प्रत्येक सामान्य माणसाचं हेच मत राहतं की बाबा, एखाद्याने जर पैसा कमवलेला असेल तर त्याने तो गैरमार्गाने फसवणूक किंवा लोकांची पिळवणूक करून मिळवलेला आहे, असं लेखक पण म्हणतात. आणि लेखकांच्या वडिलांची मानसिकता पण अशीच होती. तर लेखकाचे वडील म्हणायचे की पैसा काही झाडावर उगवत नाही. माझ्या वडिलांचं एक आवडतं वाक्य होतं, तू काय मला रॉकफेलर समजतोस? एकंदरीत जगणं ही मोठी कठीण गोष्ट आहे, मुश्किल गोष्ट आहे, अशीच माझी पक्की समजूत झाली होती, असं लेखक म्हणतात. कशामुळे? कारण त्यांच्या वडिलांची मानसिकता अशी होती. जेव्हा माझी ओळख डब्ल्यू क्लेमेंट स्टोन यांच्याशी झाली तेव्हा कुठे मी बदलू लागलो. माझ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. मी त्यावेळी स्टोन साहेबांबरोबर काम करत होतो. मला ते म्हणाले, तू स्वतःसाठी खूप मोठं लक्ष्य निश्चित कर. तुझं हे इतकं मोठं हवं की ते खरोखर मिळवल्यानंतर तू आनंदाच्या उड्या मारशील. तुझा आनंद गगनात मावणार नाही. आणि तुझ्या सहज लक्षात आलं पाहिजे की हे केवळ मी तुला शिकवलेल्या पद्धतीमुळे शक्य झालं आहे, नाहीतर ती फारशी सहज गोष्ट नव्हती. त्यावेळी माझी वार्षिक प्राप्ती साधारण $8,000 इतकीच होती. म्हणून मी ठरवलं की एका वर्षात मी $1,00,000 कमवू इच्छितो. म्हणजे लेखक वार्षिक $8,000 वगैरे काही त्यांची वार्षिक उत्पन्न होतं. तर त्यासाठी लेखकाने ठरवलं की माझं पहिलं टार्गेट असेल की वार्षिक $1,00,000. त्यावेळेस लेखकाला हे माहीत नव्हतं की खरोखरच हे कसं होईल की नाही, या गोष्टीवरती लेखकाचा विश्वासही नव्हता. स्टोन साहेबांनी मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली होती की मी दररोज डोळे बंद करून माझं जे लक्ष्य आहे त्याची मानसप्रती अत्यंत स्पष्टपणे पाहावी, की जणू मी ते मिळवलेलेच आहे. मी $1,00,000ची नोट बनवून माझ्या पलंगाच्या वरती छतावरती चिटकवली. त्यामुळे रोज सकाळी डोळे उघडल्यावर मी प्रथम वर पाहत होतो. मला ती नोट दिसायची आणि ती आठवण करून द्यायची मला माझ्या ध्येयाची. त्यानंतर मग मी माझे डोळे बंद करून मानस प्रतिमा पाहत असे. म्हणजे लेखकांनी स्वतःसाठी टार्गेट किती ठेवलं? $1,00,000 प्रतिवर्ष. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की $1,00,000ची नोट बनवली आणि त्याच्या
बेडच्या वरती त्याला लावून टाकलं, जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना त्यांना त्याची आठवण होईल आणि त्याच्यावरती त्याचे विचार चालू होतील. 1 महिन्यानंतर माझ्या मनात पुन्हा तो $1,00,000चा विचार आला. अगदी अचानक. मी एक पुस्तक लिहिलं होतं, ते पुस्तक प्रकाशित करावं असं माझ्या मनात आलं. मी जर माझ्या पुस्तकाच्या 4,00,000 प्रतींची नोंदणी करू शकलो आणि मला प्रत्येक पुस्तकामागे फक्त $5 फायदा झाला, तरी मी $1 कमवू शकतो. की या गोष्टीला एक महिना उलटून गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याला जर ते प्रकाशित केले तर साधारणपणे $1 जरी त्यांना प्रत्येक प्रतिमागं जर त्यांचा फायदा झाला तर नक्कीच ते $1 कमवू शकतात. अचानक माझ्या मनात एक विचारसरणी मारून लागला. मला वाटायला लागलं की जर या माध्यमातून लोकांना माझ्या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली तर नक्कीच 4,00,000 लोक माझी पुस्तकं विकत घेतील. तर लेखकांनी त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायचं ठरवलं. यानंतर 1.5 महिन्यानंतर मी न्यूयॉर्कच्या हंटर कॉलेजमध्ये 600 शिक्षकासमोर एक व्याख्यान दिलं. व्याख्यानानंतर एक महिला माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुमचं भाषण खूपच छान झालं. मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हे माझं व्हिजिटिंग कार्ड. मला नंतर कळलं की ती एक महिला फ्रीलान्स पत्रकार होती आणि नॅशनल इन्क्वायररमध्ये लेख लिहित होती. द ट्विलाईट झोन हा विषय माझ्या मनात घुमू लागला. ओहो, या गोष्टीचा खरोखरच उपयोग होतोय. तो लेख छापला गेला आणि पुस्तकाची विक्री वाढू लागली. म्हणजे लेखकांनी ज्यावेळेस त्याच्यावरती विचार करायला चालू केलं तर प्रत्येक गोष्टी त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागल्या. तुम्हाला सांगायचा मुद्दा हा की माझ्या जीवनात या सर्व घटना आकर्षित होत होत्या, ज्यामध्ये ती पत्रिकाही सामील होती. ही लांबलचक कहाणी थोडक्यात सांगायची झाली तरी एवढं सांगावं लागेल की मला त्या वर्षी $1,00,000 कमवता आले नाहीत, पण माझी कमाई $92,327 झाली. आता यामुळं काय आम्ही निराश होऊन असं म्हणायचं की हा चमत्कार नव्हता? याऐवजी आम्ही तर असं म्हणत होतो की ही गोष्ट अद्भुत घडली, चमत्कारच झाला. माझ्या पत्नीने मला विचारलं की हा उपाय $1,00,000साठी काम करतो, तर तो $10,00,000साठी पण काम करत असेल. तर लेखकाने म्हटलं की हो, पाहूया. तर $1,00,000साठी जर तो काम करत असेल तर $10,00,000साठी पण तो काम करायला पाहिजे. तर त्यांनी पुढचा टार्गेट ठेवला $10,00,000 प्रतिवर्ष. माझ्या प्रकाशकांना चिकन सूप फॉर द सोल पुस्तकासाठी जेव्हा माझ्या रॉयल्टीचा चेक फाडला तेव्हा त्यांनी त्यावर एक स्माइलीचं चित्र रेखाटलं होतं, हसऱ्या चेहऱ्याचं चित्र. कारण ते प्रथमच कुणा लेखकाला $10,00,000 चेक देत होते. आता मी रहस्य जाणलं होतो माझ्या स्वानुभवातून. हो, मला ते काम करतं की नाही याची परीक्षा घ्यायची होती ना. मिळाला पुरावा. रहस्य क्रियाशील झालेलं होतं. झाले, ते काम करतं हे 100% खरं आहे. आता त्या दिवसापासून मी रहस्य उपयोगात आणून अत्यंत समृद्ध जीवन जगतो आहे. तर लेखकांनी आपल्या सुरुवातीला $1,00,000ची कमाईचं उद्दिष्ट घेतलं आणि त्याने ते मिळवलं नाही आहे, पण त्याने किती $92,398ची त्यांची कमाई झाली त्या वर्षीची. म्हणजे याचा अर्थ असा नाही की रहस्य काम करत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही निश्चित ध्येय करा. तुम्हाला किती पैसे हवे? 1 करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड. तुम्हाला जी गोष्ट हवी ते निश्चित करा. आपल्या मनामध्ये निश्चित करा की मला इतके $1,00,000 कमवायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करा. तर तुम्हाला निश्चितच मार्ग मिळत जातील. तर मित्रांनो, आजचा चॅप्टर होता श्रीमंतीचं रहस्य आणि त्याचा पहिला चॅप्टर आपण वाचलेला आहोत. आणि उद्या आपण त्याचा दुसरा चॅप्टर समृद्धी आकर्षित करा हा पाठ आपण उद्या घेणार आहोत. ही माझी समृद्धी आलेली आहे. बोलो हाय, बोलो.
तर मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या नवीन चॅप्टर, ज्याचं नाव आहे समृद्धी कशी आकर्षित करायची. धन्यवाद.